और बड़द लॉजिस्टिक के कप्तान। चला मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदिप आणि त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक संतोष पापड यांच्याकडून तुम्हीच द्या हो तुम्ही द्या तिथे द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिला बॉल डिलिव्हर केलाय पहिल्याच बॉलवरती सुरक्षित लँडिंग. डॉट बॉलची समाप्ती झाली. शिवशंभो टीमकडून गोलंदाजी करत असताना आदर्श शेट्टी चला लगेच बॉल टाकायचा आहे. एक बॉल समाप्त झालाय. ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये वडद लॉजिस्टिकच्या कर्णधार प्लीज या. पुढचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. सीमारेषा लगत प्रोडक्शन. चेंडू समाप्त झालाय आणि झेली समाप्त झालाय. धाव आली नाही. पहिल्या विकेटचं पतन. लगेच दुसऱ्या बॅट्समनने धाव घ्यायची मैदानामध्ये पा. प्रयागराज फायटर्स आणि भरत लॉजिस्टिक याच्यामध्ये टॉच. सम्मान्य आदरणीय श्री बाबाजी सेठ डेड़े, आपसे आग्रह करूंगा आप हमारे कमेंट्री बॉक्स में आकर कमेंट्री बॉक्स के स्थान को बढ़ाए. सम्मान्य आदरणीय श्री बाबाजी सेठ डेड़े. चला लगेच सुरुवात करायची मॅचला. 2 चेंडू समाप्त झाले. धाव आली नाहीये. आदिप आहेत मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय बाबासाहेब डेरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते तिसरा बॉल डॉट आलेला आहे. सन्माननीय बाबासाहेब डेरे आपण या. आपला विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब आदिप यांना. आणि सन्माननीय संतोष शेठ फापाळे संघ मालक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस देखील असणार आहे. पुढील बॉलवरती सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न झाला आहे आणि 2 धाबा इथे पूर्ण झाल्या. सन्माननीय संतोष शेठ फापाळे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देतोय. थोडंसं वेट करायचं विनंती आहे. टी शर्ट आहे सन्माननीय विकास शेठ खरत साहेबांच्या माध्यमातून नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण देतोय. ट्रॉफी देखील आपण त्यांना देणार आहोत. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 बॉल समाप्त झालेत. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. सीमारेषा लगत झेल पकडला जातोय आणि फलंदाज झालाय बाद. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा झाल्या. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देतोय. सौजन्य श्रीमान योगेशभाई लहाने, अध्यक्ष पळसपे जिल्हा परिषद युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे आणि ती देखील आदिप यांना आपण देतोय. वेल प्लेड आदिप आणि आपलं खूप खूप अभिनंदन. आणि सन्माननीय संतोषजी फापाळे साहेब संघ मालक यांच्या माध्यमातून 1000 रुपये देखील सन्माननीय बाबासाहेब डेरे साहेबांच्या माध्यमातून हे बक्षीस आपण देतोय. साहेबांना विनंती आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय बाबासाहेब डेरे साहेबांना विनंती आपण मंचावरती या आणि आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. सन्माननीय बाबासाहेब डेरे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. मी विनंती करतोय अतुल शेठ औटी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे सन्माननीय बाबासाहेब डेरे यांना. बॉलवरती आल्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होता आणि ते 2 धावा धावसंख्या झाली. 2 धावांनी 4 धावा. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय भरतसेठ डोंगरे साहेबांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. मी त्यांना विनंती करतोय आपण देखील या. सन्माननीय भरतसेठ डोंगरे आपण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर सन्माननीय बाळासाहेबजी खिलारी साहेब आपण देखील या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय बाळासाहेब खिलारी साहेबांचा विशेष सन्मान इथे केला जाईल.
फिल्डिंग लावून घ्या, एक मॅच बाकी आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय. सन्माननीय बाळासाहेब खिलारी साहेबांचा विशेष सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. ओपनिंग जोडी पाठवा प्लीज. 5 धावसंख्येची आवश्यकता आहे टीमला. सन्माननीय भरतजी डोंगरे साहेब, आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. चला, ओपनिंग प्लेयर लगभग मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आवश्यकता 5 धावांची आहे. शिवशंभो संघ चेक प्लीज जरा घाई करा. सन्माननीय तारकर साहेब, आपण देखील मंचावरती या. आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. सन्माननीय श्रीमान तारकर साहेब, आपण मंचावरती या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आवश्यकता 5 धावांची आहे. ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये पंकज घाडगे आणि त्याच्याबरोबर चेक. तर तारकर साहेब यांची खासियत अशी आहे की दर रविवारी अगदी इकडे आपल्याकडे खेळायला येत असतात. कल्याणवरून ते MIDC मध्ये खेळायला येत असतात आणि आज देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान सन्माननीय अतुलजी आवटी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. खरं तर अतुलजी आवटी हे देखील असं व्यक्तिमत्व आहे, तुम्ही कुठल्याही मान सन्मानाची कामं देऊ नका, परंतु महत्त्वाची जी कामं आहेत ती त्यांच्या खांद्यावरती सोपवा. ती कामं अतिशय व्यवस्थित पार पाडणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अतुलजी आवटे आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा जोडले जातील सन्माननीय संतोषजी खरंच सर. धन्यवाद. नक्की धन्यवाद तुषार सर. कुणाल गोलंदाजी मारवरती. पहिला बॉल 5ची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती आणि सिंगल. दुसरीचा कॉल दिला पंकज घाडगेने. सहजपणे 2 धावा पूर्ण. आता 3 धावांची आवश्यकता 5 बॉलवरती. पंकजच्या बरोबरीने फलंदाजीला आलेल्या आहेत. सुनील येवळे आणि पंकज घाडगे ही जोडी मैदानामध्ये आहे. 3 धावांची आता आवश्यकता आहे दुसऱ्या विजयासाठी. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला आलाय, त्यावरती मात्र कॅच पकडली जाते आहे. सुनील येवळे बाद. 2 चेंडूवरती 2 धावा, 1 गडी बाद. सन्माननीय नितीनजी गवडे साहेब, श्री गणेश 11 पनवेल साहेब, आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. सन्माननीय नितीनजी गवडे साहेब, श्री गणेश 11 कामोठेचे खेळाडू आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण मंचावरती संपन्न करतोय. तदनंतर निखिल निश्चित साहेब CA आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. चार्टर अकाउंटंट ते आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी सन्माननीय कवडे साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. 4 मध्ये 3ची आवश्यकता आहे. फलंदाजीला आलेला आहे सर हनुमान दाभाडे सर. सन्माननीय निखिल निश्चित साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. पुढच्या बॉलवरती हा फटका सजवलाय जरूर आणि पहा शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू पकडला गेलाय. फलंदाज झालाय बाद. मात्र 5 धावांची आवश्यकता होती, त्यामध्ये 2 विकेट पडलेल्या आहेत. आता उर्वरित 3 बॉलमध्ये करायच्या आहेत 3 धावा. चला, दुसऱ्या फलंदाजाने लगेच मैदान गाठायचं आहे. थोड्याच वेळामध्ये नांदूर पठार गावचे माजी सरपंच RR राजदेव साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होणार आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय RR राजदेव साहेब यांचं आगमन अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी आपल्या स्पर्धेमध्ये होतंय. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स.
कुणालच्या गोलंदाजीवरती पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या आणि लगातारच्या 2 विकेट्स. आता पाहूया येणाऱ्या बॉलवरती हॅट्रिक घेतली जाते का. 3 मध्ये 3ची आवश्यकता आहे. मॅचमध्ये दोन्ही संघांना संधी निर्माण झाली आहे. असं वाटलं होतं की 2-1 चेंडूवरती मॅच समाप्त होईल, मात्र तसं काही घडलं नाही. कुणालने लगातार 2 विकेट संपन्न केलेल्या आहेत. पुढचा बॉल ऑन हॅट्रिक. या बॉलवरती कोदून काढलाय, बॉलवरती सिंगल तर घेतली आहे. दुसरीचा कॉल आलेला आहे, पूर्ण होईल का. आणि यस, इथे मात्र पूर्ण झाले धाव. तिसरीचा कॉल इथे पंकजचा होता, त्यावरती मात्र नकारात्मक इशारा केलेला आहे. आता 2 मध्ये 1ची आवश्यकता आहे. 5 धाबा करण्यासाठी ही परिश्रम करावे लागतात. राज करिअर अकॅडमीचे सर्व श्री विकी सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्मान्य विकी सरांना विनंती आहे, आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राज करिअर अकॅडमीचे सर्व श्रीमान विकी सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे आणि त्याचमुळे 2 मध्ये 1 करावी लागेल. जर डॉट आला तर मात्र पुढच्या बॉलवरती मजा येऊ शकेल. तर कोणतीच मॅच शेवटच्या बॉलवरती अशी झाली नाही. पाहूया या मॅचमध्ये 2 मध्ये 1ची आवश्यकता आहे. समोर फलंदाज आणि हा चेंडू कट केला आहे. स्क्वेअर कटचा फटका, विजय झाला आहे शिवसंभो क्रिकेट संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर सुधीर जाधव सरांचं सुद्धा अभिनंदन. त्यांचाच संघ आज दुसरे मॅच जिंकली आहे आणि त्यांचंही राम राजमाणे सर यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्याबरोबर आबासाहेब यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सुधीर जाधव सरांनी इथं आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर CB ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगमध्ये इथे आम्हाला संधी दिली त्या सर्व आयोजन कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपला निरोप देतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोष घरत जी. मराठी की मातृभाषा का सुमधुर वाणी और एक बेहतरीन पेट से बिलोंग करने वाले अगर देखा जाए तो इस समय सत्कार करते हुए या ठिकाणी विशेष सन्मान आपण करूयात. आजच्या दिवसामध्ये अतिशय मंत्रमुग्ध करणारं समालोचन आणि तंत्रशुद्ध समालोचन ज्यांचं आपण ऐकलं ते सन्माननीय संतोषजी खरत साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. पनवेल समालोचन क्रिकेट असोसिएशनचे ते सचिव आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. पनवेल समालोचन समितीचे सचिव सन्माननीय संतोषजी खरत साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुधीर जाधव सर आपण या, आपल्याला विनंती आहे. सुधीर जाधव सर आपण या ठिकाणी यायचंय ही विनंती आहे.